गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद. आपल्यातली अनुशासनता, आपल्यामध्येच अनुशासन असलं पाहिजे. अनेक अशा गोष्टी आहेत का आपण त्या विचाराकडे सत्यमेव जयते, सत्य हा नेहमी विजय असतो. माझ्यातली अनुशासनता अशी असली पाहिजे की हे सत्य आहे तेच खरं आहे, दुसरं माहीत नाही. मी कधी खोटा बोलणार नाही, मी कोणाचा घेणार नाही. ही अनुशासन आपल्यातच आपण तयार करायची असते. आपल्यामध्येच आपण अनुशासित असलो पाहिजे. सतत त्या विचाराने राहणं आणि त्या विचाराने जगणं ही अनुशासनता. ती होण्यासाठी आपल्याला स्वतःला स्वतंत्रता व्हायला लागते. आपण स्वतंत्र झालं पाहिजे. माझ्यावर कोणतरी अंकुश आहे का, माझ्यावर कोणतरी दबाव टाकणार आहे का, हा विचार आपल्यात नसावा. माझ्यामध्ये सगळं आहे, मला जे करायचं आहे ते मी स्वतः अनुशासित झालं पाहिजे. माझा आत्मा, अंतर्मन आणि बाह्यमन यांना व्यवस्थित कसं ठेवता येईल त्याचं चिंतन करणं म्हणजे खऱ्या अर्थाने अनुशासन. अनुशासन हे आपल्याला, अनुशासन जेव्हा आपण करतो, एखाद्या युद्धाला जाणारा सैनिक असतो, त्याला कसं लढायचं, काय करायचं ते शिकवलं जाते. तसंच माझ्यामध्ये मला काय करायचं आहे हे अंतर्मनाने मला सांगितलं, त्याच पद्धती केलं पाहिजे. मी कोणाचा वाईट करणार नाही, कोणाचा द्वेष करणार नाही, कोणाची निंदा करणार नाही, कोणाबद्दल वाईट विचार नाही. ही उत्तम अनुशासन. हा अनुशासन होणं हे आपल्यातच आपण तयार केलं पाहिजे आणि आपल्यातूनच तो विचार आपल्यामध्ये रुजवला पाहिजे. तो खरा अनुशासित झालो पाहिजे आपण. तर खऱ्या अर्थाने आपण जेव्हा या विचाराने प्रवृत्तीने जगत असतो तेव्हा खरी स्वतंत्रता आपल्या जीवनात उपलब्ध होते. ती उपलब्ध होण्यासाठी त्याला कुठलाच भांडवल लागत नाही, कुठलाच हे लागत नाही. म्हणजे जसं का मला अमुक पुस्तक वाचलं पाहिजे, अमुक पारायण केलं पाहिजे, असं काहीच लागत नाही. स्वतःला स्वतः आपण अनुशासित करून आपण स्वलाच अभ्यासला पाहिजे. स्वबोधांची जी विचारधारा आहे ती खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात आणली पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने आपण त्या अनुशासित करू शकू. गुरुदेव दत्त.